शुभ सकाळ सर्वांना. तर तुमच्या मनातील आज सर्व इच्छा पूर्ण होत हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर आता मी सकाळी उठल्या-उठल्या आता बाकीची कामं पण आवरली. ते सगळे डबा करून घेतला मुलांच्यासाठी आणि मला शेवटी मग 8:30-9 वाजता मग नाश्ता बनवायचा होता शेवाळ्याचा. तर रोज काही ना काही वेगवेगळं असतं. तर काल उपीट केलेलं होतं सकाळ-सकाळी. तर आता मला आज शेवाळ्या बनवते मस्तपैकी. आता शेवाळ्या त्या चांगल्या नाजूक अशा कांदा मिरची सगळं चिरून घेतलं. शेंगदाणा पण आधीच नुसतं असं बिन तेलाचं भाजून घेतलं. शेवाळ्या पण भाजून घेते आता मस्तपैकी. लालभडक होईपर्यंत शेवाळ्या आता भाजून घेते आता. मग आता कॉफी पण बनवायची होती. चहा करून घेतलेला आम्ही. मी सकाळी उठल्या-उठल्या आम्ही दोघांनी पण चहा करून घेतलेला. मुलांच्यासाठी कॉफी पाहिजे होती त्याला प्यायला. त्याचा नाश्ता बनवून झालेला पण असंच आपलं टाईमपास म्हणून त्याला कॉफी पाहिजे होती. तर म्हटला कॉफी बनवून दे मम्मी मला. मग त्याला कॉफी बनवून दिली. तोपर्यंत इकडं कांदा मिरची चिरून टाकली. मीठ हे सगळं मी आधीच टाकलेलं होतं आणि शेवटी मग कांदा आणि मार्दा असा भाजून आला की मग थोडंसंच तेल ओतलं. तर झाली आपली कॉफी तयार. तर आता देते आता कॉफी आता नेऊन आता. तोपर्यंत इकडं आता कोथिंबीर पण धुवून करून घेतली चांगली मस्तपैकी. कांद्यात आता कोथिंबीर टाकली की खूप छान अशी भाजून निघते कमी तेलात अशी. तर हळद टाकून घेते. तर हळद टाकली की आता गरम पाणी पण ओतायचं आहे. आता गरम पाणी आता पलीकडे मी ठेवलेले गॅसवर. तर आता ठेवते आता पाणी पण आता ओतून घेते आता मस्तपैकी आता झाकून ठेवते. चांगली उकळी फुटली की शेवळ्या पण आपल्या चांगल्या शिजते ते आणि कांदा मिरची सगळं अजून शिजून जातं मस्तपैकी. तर पहिल्यांदा मीठ टाकले की नंतर शेवटी मग मीठ टाकायचं नाही. मी टाकतच नाही कधी असं मीठ. तर अंदाजानुसारच पहिल्यांदा असं टाकून घेते आता मीठ. आता मस्तपैकी त्या शेवाळ्या पण आता शिजतील आता झाकून ठेवते आता कमी गॅसवर. तर चांगले आता कमी तेलात अशा फुलते ते शेवाळ्या. तोपर्यंत बाहेरचं वातावरण पण खूप छान झालेलं होतं आता. नाश्ता बनवून झाला आता असं ऊन पडलेलं आहे बघा मस्तपैकी आणि फुलं ही जास्वंदीची. इकडं मांजराचं काय चाललंय बघा आता मस्तपैकी. तो आनंद घेते निसर्गाचा मांजर पण. म्हटलं चला तर मग आता आपण पण आता बाहेर आता फिरून येऊ. सकाळी उठल्यापासून मी बाहेर काय गेलेली नाही. मस्तपैकी आता ऊन पण पडलेलं होतं. आलं म्हणजे येतो पाऊस, नाही म्हणजे असं ऊन पडलेलं असतं. खूप छान असं वातावरण झालेलं. तर मिरची किती छान छान आले त्या मस्तपैकी आता. नारळाच्या आडनं काय असा दिवस उगवलेला दिसेना. तर इकडच्या साईडला बघा आता हे सुपारीचं झाड आहे. लहान दिसतंय ते नाजूक असं उंची गेलेलं आहे ती. हे मी बोट केलंय ती. हे सुपारीचं झाड आहे आणि माझ्या बोटाच्या ह्याने दिसतंय का नाही काय माहिती नाही. तर पिवळी फुलं चाफ्याची छान असं वातावरण मस्त वेगवेगळ्या प्रकारची अशी फुलं इथे. तर सकाळी उठल्या उठल्या अशी फुलं मस्त छान वाटतं असं. तर आता शेवाळ्या पण आता शिजल्या त्या का बघते. तर घरातले झाडलोट असं करून घेतले, आवरलं सगळं हॉलमधलं. बेडरूम हे सगळं झाडून घेतली मस्तपैकी आता. तर आता शेवाळ्या पण आपल्या शिजल्या असलेल्या शेवाळ्या आता डबा भरून घेते. आता माझा पसारा कसा भरपूर असा पडलेला आहे मनसोक्त आता पसारा पडलेला आहे. तर किचन सगळं आवरते आणि दुपारचं जेवण आता बनवायला सुरुवात करते मस्तपैकी थोडा आराम घेऊन आता. तर आता मी डबा भरून देते आता. नाश्ता आता सकाळचा आता आम्ही सर्वजण करून घेतो आणि मग आता मस्तपैकी दुपारचं जेवण बनवायला सुरुवात करते. तर खूप छान असं पसारा पडलाय. ते बघून आनंद झालाय मस्तपैकी. तर आता कोथिंबीर पण इकडे काढून ठेवलेली होती. कोथिंबीर मला निवडायची होती. जरा सुकायला लागली होती. पण आता ताजी ताजी जी कोथिंबीर दिसते ती आता निवडून घेते मस्तपैकी आता. तर 2 दिवस झाला आणून कोथिंबीर अशी मी पिशवीत ठेवलेली होती. सुकत नाही म्हणजे ते. त्यामुळे चला तर मग बाय भेटू असं